हॅलो फ्रेंड्स, आजचा दिवस तर खूप चिडचिडपणाचा होता. गॅस संपलाय, सिलेंडर तर काय बुक होणार नाही आमचा, कारण ब्लॅकचं सिलेंडर आहे. आणि नेहमी आम्ही ज्यांच्याकडून सिलेंडर घ्यायचो ते एक्सपायर झाले आणि जिथे स्टॉक आहे तिकडचे भाव ऐकूनच चक्कर येते. काहीच्या काही रेट सांगतायत, एकाने तर 25च्या वर भाव सांगितलेला. मग सामान्य लोकांनी करायचं तरी काय? आणि सकाळी उठल्यानंतर सिलेंडरचं तर काही ठिकाणा नव्हता आणि त्यात माझी दाढ इतकी दुखत होती, त्यावर सूज आलेली, त्यामुळे डेंटिस्टकडे गेलो होतो. मग मेडिसिन घेतले आणि भूक तर इतकी लागली होती, मग मंचुरियनवरच आम्ही निपटवलं. आणि घरी गेल्यानंतर डॉक्टरांनी सूज उतरवण्यासाठी गोळ्या पण दिल्या होत्या आणि त्या घेतल्या आणि सिलेंडरची तर आशाच सोडून दिली होती. मग डुगूच्या बाबांनी इंडक्शन कुकटॉप आणलं होतं आणि याचे पण रेट खूप वाढलेले आहेत, पण काय करणार आता, हाच आपला खरा बॅकअप झालेला आहे. आणि हे वापरायला पण खूप सोपं आहे आणि आता लाईट बिल पण गॅसच्या महागाईपेक्षा परवडतंय. आणि आता सिलेंडर भेटो या ना भेटो, पण जेवण तर बनवणं थांबवायचं नाही आहे. आणि खूप लोक म्हणतात की याच्याने लाईट बिल खूप येईल, पण आता या गॅसच्या अशा रेटमुळे हे इंडक्शन परवडतंय मला. आणि गॅसची ती ब्लॅक मार्केटिंग आणि वेळेवर न भेटण्याची कटकट तर संपली होती. आणि जोपर्यंत सिलेंडरचे कमी रेट होत नाहीत तोपर्यंत इंडक्शनवरच काम चालवावं लागेल. पण एक मोठा प्रॉब्लेम झालेला, किचन ओट्यावर प्लग लागतच नव्हता. मग बेसिनच्या बाजूला ठेवला आणि जिथे इंडक्शन घेतला होता त्यांनी सांगितलं होतं हे हीट झालं की त्यावर पाणी पडून नाही द्यायचं, नाहीतर हे फुटतं. आणि पहिल्यांदाच यूज करताना भीती पण वाटत होती, पण काय नाही, सवय होऊन जाईल. आणि ह्या इंडक्शनची एक खासियत आहे की यामध्ये सर्व प्रकारचे भांडे यूज करू शकतो आपण, त्यामुळे हा बेस्ट वाटला आणि हाच घेतला. तर असा होता हा व्लॉग. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.